काल स्वामींबद्दल एक व्हिडिओ आला. त्या व्हिडिओमध्ये त्याला आक्षेप घेणारे खूप होते. आता खरं तर राजकारण म्हटलं ना की लोक काय करतायत, त्या राजकारणाला हा पक्ष दुसऱ्या पक्षाला, तो पक्ष दुसऱ्या पक्षाला एकमेकाला विरोध करत सुटलेत लोक. याच्यामुळे तुलना कोणाशी करावी हा विषय होता. अहो इथे साक्षात भगवंताची जर तुलना माणसाबरोबर होती आहे, मग आपली बुद्धी कितपत चालतीये. मला कुणालाही कुठलीही कमेंट करायची नाही. मला फक्त एकच म्हणायचं आहे की आमच्या स्वामींना बोलण्याचा अधिकार कुणाला नव्हताच मुळी. जेही आज स्वामींच्या विरोधात बोलतायत ना, त्यांना मी एकच सांगेन, असे कित्येक अल्लाउद्दीन खिलजी आले त्याने केले. उगाच नाही आमच्या स्वामी भक्तांच्या मनात स्वामी भक्ती जागृत होत. मग तो चोळप्पा असो, बाळप्पा असो किंवा स्वामी सुत असो, त्यांना जर परीक्षा चुकल्या नाही तर मग माणसाला, सामान्य माणसाला काय अवघड का होतंय, हे त्याला का भोगावं लागतंय. या प्रश्नाचं उत्तर देताना भगवंतांनी एकच सांगितलंय, तुमच्या हजारो जन्मांची पापं घेऊन तुम्ही जेव्हा मनुष्य जन्मात पुन्हा जन्माला येत आहेत ना, 84 लक्ष योनीतून फिरून जेव्हा तुम्ही येतात ना, तर या मनुष्य जन्मात जन्माला येताना लोक म्हणतात की खाली हात आए और खाली हात जाएंगे. असं नाही. तुम्ही जन्माला येतानाही तुमची कर्म सोबत घेऊन येतात आणि जन्माला जेव्हा हा देहाचा त्याग करतात ना, तेव्हाही ती कर्म सोबत घेऊन जातात. मग हा जो मधला प्रवास आहे ना, या प्रवासात जे तुम्ही साठवलं आहे तेच तुमचं आहे. जेव्हा आपण बोलतो, माणसाचा मीपणा जेव्हा जागा होतो ना, तेव्हा माणूस काय म्हणतो, मी सगळं केलं. आता त्या व्हिडिओमध्ये त्यांनी सांगितलंय की मी सगळं केलं, यांनी सगळं केलं, यांनी शाळा स्थापन केल्या. ज्यांनी केलं त्यांना आपला विरोध अजिबात नाही, किंवा मला म्हणायचंही नाही ते चुकीचं आहे. त्यांनी नक्कीच चांगले कामं केली ती. पण मग ही चांगली कामं तुम्ही केली कारण तुमच्या पाठी तेवढा आमच्या भगवंतांचा आशीर्वाद होता म्हणून हे घडलं. फक्त हे एवढं मान्य करणं गरजेचं असतं. जेव्हा आस्तिकता आणि नास्तिकता या पृथ्वीवर आल्या त्यावेळेस आस्तिक लोकांची जी श्रद्धा होती ती बघून स्वर्गामध्ये खूपच गर्दी होऊ लागली. मग त्याला पर्याय म्हणून नास्तिकतेला भगवंतांनी या पृथ्वीवर पाठवलं आणि काही लोक अशी नास्तिक झालीत. नास्तिक असणं आणि विरोधात बोलणं याच्यातही फरक आहे. काही लोक असतात मंदिरात कधीच पायही ठेवत नाहीत, तरी सुद्धा त्यांचं सगळं चांगलं होतं. त्याला कारण म्हणजे त्या लोकांच्या मनात कुठलंही पाप नाही. मला असं नाही म्हणायचं जे वाईट बोलतायत ते पापीच आहेत असं. माझा फक्त सांगण्याचा उद्देश आहे, कुणाच्याही जाती धर्मांच्या भगवंतांना बोलण्याचा अधिकार लोकांना नाही. जर खरंच तुम्हाला आमचे स्वामी कळले असते ना, तर बोलायची एवढी हिंमतच झाली नसती. एकदा वेळ काढून फक्त एकदा गुरुचरित्र म्हणा किंवा आमचं श्रीपद श्री वल्लभ म्हणा, एकदा वाचून बघा. अहो अक्कलकोट स्वामींचे अक्कलकोट निवासी राजाधिराज योगीराजे परब्रह्मश्री स्वामी समर्थ महाराज जे साक्षात दत्त अवतारी आहेत, त्यांच्या आशीर्वादाला त्यांना साक्षात्कार द्यायला जेव्हा साईबाबांना स्वतः त्यांनी आमच्या साईबाबांना स्वतः त्यांनी साक्षात्कार दिला. एवढंच काय तर आमच्या सटाण्याचे यशवंतराव महाराज यांना सुद्धा स्वप्नात साक्षात्कार देणारे स्वामी महाराज. मग तुम्ही या भगवंतांना कुठल्या अधिकाराने बोलता आहेत. जेव्हा श्री लक्ष्मी यांना म्हटलं गेलं, जेव्हा त्यांनी आपल्या त्या कथेमध्ये सांगितलंच आहे का की मी जर एखाद्या गरीबाकडे गेली ना तर तो एकटाच श्रीमंत होईल, पण जर मी एखाद्या श्रीमंताकडे गेली तर तो ॲटलिस्ट त्याची संपत्ती 4 लोकांमध्ये वाटेल आणि ही वाटावी म्हणून तुम्हाला त्या पोस्टला निवडलं गेलेलं आहे. मग मला आता हेही नाही म्हणायचं की तुम्ही तुमची सगळी संपत्ती वाटा, तो तुमचा प्रश्न आहे, पण तुम्हाला तुमची निवड भगवंताने त्या जागेवर केलेली आहे हे समजून घ्या. आणि एक विनंती करून आता एकच सांगते, बस झालं आता. एकमेकाशी तुलना करणं थांबवा. जेव्हा आपण एकमेकाशी तुलना करतो, जर एखाद्याचं मन दुखावलं गेलं ना त्या जागेवर, त्याहून मोठं पाप नसेल. त्याच्यामुळे भगवंताला बोलण्याआधी भगवंताविषयी थोडंसं जाणून घ्या, एवढं नक्कीच. धन्यवाद.